बातमीपत्राचे प्रायोजक आहे महालक्ष्मी जीन्स कॉर्नर। सोलापूरचा विकास हा जनविकास क्रांती सेनेचा ध्यास। सोलापूरच्या विकासासाठी जनविकास क्रांती सेनेत सामील व्हा। विष्णू कारंपुरी महाराज। सत्ताधाऱ्यांनी गेल्या 15 वर्षात सोलापूरला भकास केले आहे, म्हणून सोलापूरचा विकास करण्यासाठी जनविकास क्रांती सेनेत सामील होऊन जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवू, असे आवाहन सोलापुरातील सर्व इच्छुक उमेदवारांना जनविकास क्रांती सेनेचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी केले आहे। जनविकास क्रांती सेना पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक आज संपन्न झाली। या बैठकीत सन 2025-26च्या महापालिका निवडणुका कामकाजाबाबत रणनीती ठरविण्याबाबत चर्चा करून आराखडा तयार करण्यात आला आणि सोलापूरचा विकास हाच ध्यास ठेवून कामकाज करण्याचे ठरले। यावेळी बैठकीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी बैठकीस संबोधताना म्हणाले की सोलापूर शहर हे खेडेगावाप्रमाणे झाले आहे, म्हणून शहरवासियांना नागरी सुविधांसाठी झगडावे लागत आहे। यासाठी या निवडणुकीत विकास हाच आपला ध्यास म्हणून कामकाज करू, असे म्हणाले। त्याचबरोबर ज्या इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज भरले आहेत, पण पक्षाने उमेदवारी नाकारली आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवू इच्छितात, अशा उमेदवारांनी जनविकास क्रांती सेनेत सामील होऊन ए आणि बी फॉर्म संपादन करून घ्यावे, असे आवाहन सर्व नागरिक बंधू भगिनींना केले। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जनविकास क्रांती सेनेच्या बैठकीत त्यांच्या समवेत जनविकास क्रांती सेनेचे पदाधिकारी, त्याचबरोबर रेखा आडकी, पद्मा मॅकल, सविता दासरी, विठ्ठल कुराडकर, रामबाई माटेटी, कस्तुराबाई गायकवाड, श्रीनिवास बोगा, लक्ष्मी गुंटला, लक्ष्मी रच्चा, लक्ष्मी येमूल, गुरुनाथ कोळी, नरसम्मा मालपुरी, लक्ष्मीबाई इप्पा, सुवर्णा चन्मल, सुनीता चव्हाण, गौराबाई वाले, पप्पू शेख, प्रसाद जगताप यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सोलापूर महानगरपालिकेच्या 25-26 सालाच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भामध्ये जनविकास क्रांती सेना या पक्षाची बैठक, कार्यकारिणी पदाधिकारी बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये निवडणुकीचा प्रचाराचा, उमेदवाराचा याचा पूर्णपणे रूपरेषा आणि कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे। आणि त्याचबरोबर या बैठकीमध्ये आपला पक्षाचा मुख्य अजेंडा राहील की सोलापूरचा विकास आमचा एकच ध्यास, अशा प्रकारच्या अजेंड्याने आम्ही सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाग घेतलेला आहोत की आम्ही लढत आहोत। त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे कुठल्याही पक्षात इच्छुक असू द्या किंवा ज्यांना आपल्याला पक्षाने न्याय दिला नाही किंवा पक्षाने उमेदवारी दिली नाही, अशांनी देखील आमच्या जनविकास क्रांती सेनेच्या कार्यालयात संपर्क साधून आपल्या एबी फॉर्म संपन्न करण्यासाठी किंवा एबी फॉर्म मिळवण्यासाठी संपर्क साधावा आणि आम्ही जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून आपल्याला उमेदवारी देण्याची या ठिकाणी ग्वाही देतो आणि सर्व इच्छुक उमेदवारांना की जे कोणी कुठल्याही पक्षाचा असू द्या, सत्ताधारी असो, विरोधक असो किंवा कुठल्याही पक्षाचा असू द्या, तर आपल्याला उमेदवारी मिळाली नाही आपल्या पक्षाकडून, तर त्यांनी नैराश्य, नाराज न होता आपण निवडणूक लढवण्यासाठी आमच्या जनविकास क्रांती सेनेचे दरवाजे खुले आहेत। आपण या ठिकाणी संपर्क साधावा आणि आपलं एबी फॉर्म घेऊन या निवडणुकीमध्ये जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून मैदानात उतरावं असे आवाहन करतो। त्याचबरोबर सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांना, माझ्या माता भगिनींना विनंती आहे की या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी राजकीय फक्त खेळी करून सोलापूरला विकासापासून वंचित ठेवलेले आहे, ते आपण आपल्या माध्यमातून विकासाला सुरुवात करण्यासाठी आपण या निवडणुकीमध्ये काम करूया आणि जनविकास क्रांती सेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा आपण प्रयत्न करूया। आणि परत एकदा आवाहन करतो की ज्या कोणी इच्छुक आहेत त्यांनी जनविकास क्रांती सेनेच्या एबी फॉर्म घेण्यासाठी आमच्या जनविकास क्रांती सेनेच्या कार्यालयात संपर्क साधावे असे आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्री विनोद बोनाकृती यांचे महालक्ष्मी जीन्स कॉर्नर
येथे 349 रुपयात ब्रँडेड जीन्स, 350 रुपयात फॉर्मल पॅन्ट, शूटिंग शर्टिंग 399 आणि 999 रुपयात 4 शर्ट. सर्वसामान्यांना परवडेल अशा माफक दरात एकमेव ठिकाण महालक्ष्मी जीन्स कॉर्नर, नवीन विडी घरकुल, 2 नंबर टाकी, खडी मिशन लाईट ऑफिस समोर, सोलापूर. मोबाईल नंबर 70 58 01 43 50.